जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जमलेल्या माझ्या तमाम चहा प्रेमी, फेसबुकवर क्रांती घडवणारे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या पदवीधर मित्रांनो, आजचा विषय तसा गंभीर आहे, पण आपल्या देशात गंभीर गोष्टींवर हसणं हीच मोठी गंभीर गोष्ट झाली आहे. नुकताच आपण एक सिनेमा पाहिला नाही, तो पुष्पा 3 नव्हता किंवा सैराटचा रिमेक नव्हता, तो होता 2026च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल. आरजे रौनकच्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलंय की हा निकाल म्हणजे एक ॲब्सोल्यूट सिनेमा होता. जय साहेबांना कोणीतरी सांगा की भावा, IPLचे 1 साइडेड मॅच दाखवणं सोडून तुझ्या बाबांकडून TRP कसा खेचायचा हे शिकून घे, कारण इकडे मोठा भाईंनी एका दिवसात अख्ख्या देशाची TRP आणि सीट्स दोन्ही लंपास केल्या आहेत. सर्वात आधी वळूया आपल्या लाडक्या दीदींकडे, म्हणजे ममता बॅनर्जींकडे. बंगालमध्ये खेला होबे म्हणता म्हणता कधी खेळ झाला हे दीदींना सुद्धा कळालं नाही. बंगालच्या निकालाने तर हे सिद्ध केलं की राजकारणात शाश्वत मुख्यमंत्री नावाचा कोणताही प्रकार नसतो. शुभेंदू अधिकारी यांनी तर कमालच केली. आधी नंदीग्राममध्ये दीदींना हरवलं, मग दीदी पोटनिवडणुकीत भवानीपूरला गेल्या तर शुभेंदू तिथेही पोहोचले. हे कसं झालं माहितीये का? जसं आपण उधार टाळण्यासाठी दुकान बदलतो पण उधारीवाला तिथेही हजर असतो, तसंच काहीसं दीदींच्या बाबतीत झालंय. लोक म्हणतात दीदींनी भ्रष्टाचार दाबला, RG मेडिकल कॉलेजचं प्रकरण दाबलं, पण मित्रांनो, सत्य आणि निवडणुकीचा निकाल हे फोडणीच्या मोहरीसारखे असतात. कितीही दाबा, ते तडतडून वर येतातच. बंगालमध्ये आता नवीन मुख्यमंत्री येणार. तो कोण असेल यावर आता गल्लीतल्या चहाच्या टपरीपासून ते संसदेच्या कॅन्टीन पर्यंत चर्चा सुरू आहेत. पण आपल्याला काय? आपल्याला फक्त हे बघायचंय की नवीन राजा आला तरी प्रजेचे रस्ते आणि नाले सुधारतात की फक्त राजाचा बंगलाच असतो. आता थोडं दक्षिणेकडे जाऊया. तमिळनाडूमध्ये थलापती विजयने एंट्री घेतली. साऊथचा सिनेमा असला की त्यात हिरो 10-15 गुंडांना हवेत उडवतो हे आपल्याला माहित आहे, पण विजयने तर अख्ख्या DMK सरकारलाच हवेत उडवलंय. शेक्सपियर म्हणाला होता, नावात काय आहे, पण विजयला बघून वाटतं नावातच सगळं काही आहे. विजय मिळवण्यासाठी विजयच लागतो. तिथे प्रशांत किशोर नावाचे बिर्याणी मास्टर आहेत. ते सगळ्यांना निवडणुकीची बिर्याणी शिजवून देतात, पण स्वतःच्या बिहारमध्ये मात्र त्यांना सुकी भाकरी खावी लागली हे पाहून थोडं वाईट वाटतं. पण शेवटी काय, धोनी नंतर तमिळनाडूमध्ये कोणी बिहारी गाजला असेल तर ते आपले प्रशांत किशोर. आसाममध्ये तर मामा म्हणजे हेमंता बिस्वा शर्मा यांनी हॅट्रिकच केली. राजकारणात अँटी इन्कम्बन्सी नावाचा एक राक्षस असतो, पण मामांनी त्या राक्षसालाच पाळलंय की काय कुणास ठाऊक. आसाम आता दुसरं गुजरात होतंय असं लोक म्हणू लागलेत. म्हणजे आता तिथल्या चहाच्या मळ्यांमध्ये सुद्धा विकास नावाचं पीक जोमाने येणार असंच दिसतंय. आणि केरळ, जिथे लोक इतके साक्षर आहेत की त्यांना पाहून आपण आपली पदवी लपवतो, तिथे डाव्यांना जनतेने सरळ लेफ्ट स्वाईप करून टाकलं. म्हणजे टिंडरवर जसं आपण कोणाला तरी नाकारतो तसं केरळच्या जनतेने कम्युनिस्टांना नाकारलं आणि काँग्रेसला मॅच केलं. पण तिथेही मजा बघा, भाजपला 3 जागा मिळाल्या आहेत. बंगालमध्ये 10 वर्षांपूर्वी भाजपच्या 2च जागा होत्या. आज तिथे त्यांचं सरकार येत आहे. म्हणजे केरळमध्ये 2026 पर्यंत काय होईल याचा विचार करून आत्ताच काहींना घाम फुटला असेल. मित्रांनो, या सगळ्या निकालातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. राजकारण हा एक असा खेळ आहे जिथे खेळाडू बदलतात, नियम बदलतात, पण प्रेक्षक म्हणजे आपण सामान्य लोक मात्र तेच राहतात. आपण टाळ्या वाजवतो, आपणच ओरडतो आणि शेवटी आपणच महागाई नावाच्या विलनशी फाईट करतो. अमित शहा साहेबांना चाणक्य म्हणतात. त्यांची रणनीती अशी की समोरच्याला कळायच्या आत गेम खाल्लास. 10 वर्षांपूर्वी ज्या पक्षाकडे फक्त 2 जागा होत्या त्यांनी आज 200चा आकडा पार केला. ही जादू आहे की मेहनत, की जनतेचा संताप. RG मेडिकल कॉलेजमधील घटनेने जो संताप निर्माण केला होता तो निवडणुकीच्या पेटीतून बाहेर पडला. जनतेला ईज ऑफ डुईंग बिझनेस हवं होतं, पण त्यांना फक्त ईज ऑफ मेकिंग स्कॅम मिळत होतं. म्हणूनच हा निकाल लागला. शेवटी इतकंच सांगेन, हे राजकारणी लोक कधी कोणत्या पक्षात जातील आणि कधी कोणाशी हातमिळवणी करतील याचा भरोसा नाही. त्यामुळे आपण सामान्य माणसांनी निकालाच्या दिवशी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी टीव्हीवरचा कॉमेडी शो बंद करून न्यूज लावायची, कारण त्या दिवशी न्यूज चॅनलवर जे काही चालतं तो जगातला सर्वात मोठा विनोदी कार्यक्रम असतो. दीदींना टाटा बाय बाय झालंय, दाक्षिणात्य सुपरस्टारचा उदय झालाय आणि मोठा भाईंचा डंका पुन्हा एकदा वाजलाय.
आता आपण फक्त एवढीच अपेक्षा करूया की नवीन येणारी सरकार किमान जनतेला सरकारी कामासाठी तरी चक्रा मारायला लावणार नाहीत. पण हे स्वप्न बघणं म्हणजे टायटॅनिक बुडणार नाही असं समजण्यासारखं आहे. जाता जाता एवढंच सांगेन, चॅनल सबस्क्राईब करा किंवा नका करू, पण आपलं डोकं गहाण टाकू नका. कारण निवडणुका येतील आणि जातील, पण आपल्याला मात्र रोज सकाळी उठून कामालाच जायचंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.